भाजी बाजारात औषधी गुणधर्म असलेली कटुले उपलब्ध. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड. पारधी समाजाची चंचन. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे बाजारातील इतर भाज्या महागल्यामुळे ग्राहक कटुल्याला अधिक पसंती देत आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली असल्याने ते भाज्या महाग झाल्या. दैनंदिनचे भोजन चविष्ट व रुचकर बनविण्यासाठी थालीमध्ये एकतरी भाजी असल्याशिवाय जेवण ढकतच नसल्यामुळे आता नेर शहरातील भाजी गुजरीत व बाजारात रानभाज्या दिसायला लागल्यामुळे दैनंदिनीच्या मेजवानीत कटुल्याच्या भाजीची भर पडली आहे. पारधी समाज नेर तालुक्यातील ग्रामीण भागालगतच्या वावराच्या धुऱ्यावरून कटुल्यासह तरोटा, अंबाडी, माठ, फांद्य, निवडुंग, आंबटचुकासह इतरही गुणकारी रानभाज्या बाजारात दिसू लागल्या आहे. बाजारात वर्षातून फक्त 1 महिने मिळणाऱ्या ह्या रानभाज्या घेण्यासाठी गरीब, मध्यमवर्गीय व उच्चभ्रू एकदा तरी मार्केटकडे येताना दिसून येतात. ह्या भाज्या फक्त शाकाहारीच माणसे खरेदी करतात असे नाही. शाकाहाराबरोबरच मांसाहारी माणसेही ह्या भाज्या आवर्जून खरेदी करताना दिसून येतात. पावसाळ्यात येणाऱ्या ह्या रानभाज्यामुळे आदिवासी समाजाबरोबरच इतर समाजातील कुटुंबांना ह्या भाज्या रोजगार मिळवून देतात. कटुले मात्र नेर तालुक्यात पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आणत असल्यामुळे कटुल्यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर खरीददार दिसून येते. कटुल्याच्या विक्रीतून दैनंदिन हजारो रुपयाची उलाढाल होते. नेर शहरातून यवतमाळ, अमरावती, नागपूर, औरंगाबादसह इतरही मोठ्या जिल्ह्याला कटुले पुरवल्या जाते, असे भाजी विक्रेते नवनाथ दरोळी यांनी सांगितले. कटुले खरेदी करतानाही स्पर्धा असते. एखाद्याने कटुले प्रत्येक 150 रुपये किलो घेण्याचे ठरवले तर दुसरा व्यापारी तेच कटुले 180 ते 200 रुपये किलो खरेदी करण्यास तयार असते. कटुले मलाच मिळावे यासाठी पारधी समाजाला हजारो रुपये त्यांना ॲडव्हान्स द्यावे लागते. पारधी समाजाला दिलेले पैसे परत मिळण्याची आशा नसते, तरी पण कटुले मिळवण्यासाठी द्यावे लागते. रानात उगविणाऱ्या ह्या भाज्या विविध विकारांवर गुणकारी आहेच. वयोवृद्ध माणसे ह्या भाज्या वर्षातून एकदा तरी खाव्यात यासाठी मुलांना आग्रह करत असतात. हातावर पोट असणाऱ्यांसाठी हा 1 महिना पर्वणी ठरतो. नवनाथ दरोळी, द स्टिंगिंग ऑपरेशन न्यूज, नेर.